ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. नमस्कार शेतकरी बंधूंनो, कृषी विषयक कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. शेतकरी बंधूंनो, शेतीमध्ये उत्पादन वाढवण्यासाठी तसंच जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी आता शेतकरी वेगवेगळे म्हणूया आपण प्रयोग करताना आपल्याला पाहायला मिळतात. कारण फक्त रासायनिक खतांवरच आता शेतकरी अवलंबून राहिलेला नाही आणि रासायनिक खतांमुळे जमिनीची सुपीकता मोठ्या प्रमाणात प्रभावित होतेय आणि उत्पादन सुद्धा घटतंय. मग अशा वेळेस शेतकऱ्यांना मिश्र खत व्यवस्थापन करून जर शेती केली तर उत्पादन सुद्धा वाढतं आणि जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी सुद्धा खूप मोठी मदत होते. मिश्र खत व्यवस्थापन करून आपण आपली शेती कशी केली पाहिजे याच विषयी आजच्या आपण कार्यक्रमामध्ये जाणून घेणार आहोत. आजचा विषय आहे शेतीमधील मिश्र खत व्यवस्थापन आणि या विषयावर बोलण्यासाठी आज आपण स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे बीड जिल्ह्यातल्या आंबेजोगाई तालुक्यातल्या देवळा गावचे प्रयोगशील आणि प्रगतशील शेतकरी रवींद्र भानुदास देवरवाडे सर. तर त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार. कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. नमस्कार. सर, मिश्र खत व्यवस्थापनामुळे शेतीला खूप मोठ्या प्रमाणात फायदा होतो, मात्र नेमकं मिश्र खत व्यवस्थापन काय आहे? शेतीचा जर आपण खर्च जर कमी करायचा असेल आणि रासायनिक खताचा आपल्याला पूर्ण खर्च कमी करायचा असेल तर मिश्र खत व्यवस्थापन करणं अतिशय गरजेचं आहे. आणि मिश्र खत व्यवस्थापन म्हणजे जीवाणू खत 20%, रासायनिक खत 40% आणि सेंद्रिय खत 40%, असं एकंदरीत आपण 100% आपण खत व्यवस्थापन शेतीमध्ये आपण आपल्या पिकांना आणि जमिनीला देऊ शकतो. तर खत ह्या मिश्र खत व्यवस्थापनामुळे आपल्या शेती उत्पादन खर्च ह्या कमी होतो, म्हणजे अर्ध्यावर येतो आणि शेतीची उत्पादन क्षमता चांगल्या पद्धतीनं वाढते आणि जमिनीची सुपीकता सुद्धा चांगल्या पद्धतीनं वाढते. अच्छा. हो. एकूणच शेतीसाठी मिश्र खत व्यवस्थापन फार गरजेचं आहे जसं म्हणाल. पण मुळात मग तुम्ही शेती व्यवसायाकडे का वळलात? त्यामागची कोणती प्रेरणा होती? कारण तुमचं MSW मध्ये शिक्षण झालेलं आहे. तर मग तुम्ही शेतीकडे का वळलात? खरं तर एकंदरीत शेती ही आमची पारंपरिक व्यवसाय आहे हां. आणि घरचे पूर्वीपासूनच शेती करत होते, म्हणजे मोठे भाऊ, आजोबा, वडील हे सगळे. आणि तेच प्रेरणा असे एकंदरीत वाटायचं की शेतीच्या जे आता आधुनिकीकरण असेल, यांत्रिकीकरण असेल आणि शेतीची जी काही समस्या आहेत तर ह्या समस्या मी जवळून पाहिल्या होत्या. आणि एकंदरीत कृषी विज्ञान केंद्रामध्ये जाण्याचा योग आला आणि त्या जाण्याचा योग आल्यावर तिथं प्रशिक्षण घेण्याचाही योग आला बरं. आणि त्या प्रशिक्षणातून मला एक शेती करण्याची आवड निर्माण झाली. आणि शेतीच्या जी एकंदरीत समस्या आहेत, आता शिक्षण झालं पुन्हा त्याचबरोबर समाजामधील समस्याही जाणवत होत्या. तर ह्याच्यावर आपण काम केलं पाहिजे आणि शेतीला एक चांगली आपल्याला ऊर्जा त्याच्यातून मिळते हो. आणि आपण एक शेती व्यवसायामध्ये चांगलं करिअर, म्हणजे प्रत्येकाचं स्वप्न असतं किंवा आपण नोकरी करून त्या नोकरी ह्याच्यामध्ये करावं किंवा व्यवसायामधून करिअर करावं. तसं शेतीतून सुद्धा एक मोठी संधी येणाऱ्या काळामध्ये निर्माण होऊ शकते आणि ती संधी आपण शोधली पाहिजे. ह्या उद्देशानं कृषी विज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनाखाली मी शेती करण्यास सुरुवात केली. अच्छा. आणि मग त्यानंतर शेतीची सुरुवात केल्यानंतर तुम्ही कोणकोणती पीक पद्धती घेतली आणि एकूणच तुमचं शेतीचं क्षेत्रफळ जर जाणून घ्यायचं झालं तर ते किती आहे? तर एकंदरीत क्षेत्रफळ एक 10-12 एकर पूर्ण माझ्या कुटुंबाची शेती आहे. बरं. त्याचबरोबर मी आजूबाजू सुद्धा जे शेतकरी आमचे आहेत त्यांची सुद्धा मी शेती करतो. अच्छा. आणि त्याच्यामध्ये खरीपाचा जर आपण विचार केला तर सोयाबीन, तूर, मूग, उडीद
आणि असे पिकं घेतली जातात. आणि खरं रब्बीचा जर आपण विचार केला तर रब्बीमध्ये गहू, ज्वारी, हरभरा, टोमॅटो, बटाटा, अच्छा. त्याचबरोबर टरबूजसुद्धा, असे वेगवेगळी पिकं मी या दोन्ही हंगामामधून घेत असतो. अच्छा. हो. जसं मिश्र खत व्यवस्थापन तुम्ही म्हणालात, जसं मातीची सुपीकता वाढवण्यासाठी त्याचा चांगला उपयोग होतो. तो कशा पद्धतीने? म्हणजे नेमकं काय होतं मिश्र खत वापरल्यानंतर? खरं तर आता जर आपण बघितलं तर शेती ही खर्चिक बाब झालेली आहे. हां. आणि शेती परवडत नाही असा सगळा ओघ सुरू झालेला आहे. हं. तर ह्याच्यातून आपण रासायनिक खताची जी खर्च आहे ती आपण कसा कमी करू शकतो? तर ह्याच्यासाठी मिश्र शेती पद्धती ही चांगली पद्धतीनं आपल्याला शेती उत्पादन खर्च कमी करण्याची एक संकल्पना आहे. बरं. त्याचबरोबर आपल्याला विषमुक्त अन्न तयार करायचे किंवा सेंद्रिय पद्धतीने शेती करायची, किंवा आता जी संकल्पना आहे नैसर्गिक शेतीची, तर आपल्याला सुरुवात करायची. हं. तर एकंदरीत जसं आपण एखाद्या व्यक्तीला एखादं व्यसन जडलेलं असेल हं. किंवा सवय लागलेली असेल, हां. मग ती सवय जर आपल्याला सोडायची असेल तर ती हळूहळू सोडली पाहिजे. आणि जर आपण एखादी सवय सोडली तर मग ती काहीतरी त्याच्यामधून विपरीत परिणाम होतो. हं. तर तसा परिणाम सुद्धा जमिनीवर झालेला आहे. हरित क्रांतीच्या नंतर मोठ्या प्रमाणावर रासायनिक खताचा बेसुमार वापर झालेला आहे. त्याचबरोबर कीटकनाशक आणि तणनाशकाचा सुद्धा मोठा जमिनीवर वापर झालेला आहे. त्याच्यामुळे जमिनीची सुपीकता सुद्धा ही रासायनिक खतामुळं कमी झालेली आहे. हं. आणि आपल्याला ती जर टिकून ठेवायची असेल तर मिश्र खत व्यवस्थापन ही अतिशय सुंदर कल्पना आहे. त्याचबरोबर शेती उत्पादन खर्च तर कमी होणारच आहे, परंतु त्याच्यातून जमिनीची सुपीकता वाढवणारी आणि विषमुक्त अन्न आपल्याला त्याच्यामधून मिळणार आहे. त्याच्यामुळं मिश्र खत व्यवस्थापन ही चांगली संकल्पना सध्या रुजू आहे. पण मग आपण पाहायला गेलं सेंद्रिय किंवा मग नैसर्गिक जी खतं आहेत, ती कशा पद्धतीने आणि कोणती वापरली जातात? आता आपण जर सेंद्रिय खतं म्हणून जर आपण विचार हां. केला तर त्याच्यामध्ये जे आपल्याकडे उपलब्ध संसाधन आहे, मग आपल्याकडं समजा जनावर असतील तर शेणखत असेल चांगलं कुजलेलं, तर ते आपण मिश्र खतामध्ये त्याचा सेंद्रिय खत म्हणून वापरू शकतो. त्याचबरोबर आपण सारखा खत आपण घरच्या घरी तयार करतो, म्हणजे रासायनिक खताला पर्याय म्हणून आपण करू शकतो. हं. जेणेकरून आपल्याकडे उपलब्ध जे काही कुजलेलं खत असेल त्याच्यात रॉक फॉस्फेट टाकून, किंवा विद्यापीठासारखे जे बायोमिक्स आहे तर त्याचा वापर करून, किंवा जीवामृत आपण घरच्या घरी तयार करून त्याचा त्या सेंद्रिय खत बनवू शकतो. बरं. किंवा गोकृपामृत आहे, त्याचा सुद्धा वापर करून आपण करतो, किंवा घनजीवामृत आहे तर ते आपण तयार करू शकतो. म्हणजे शेतीला लागणाऱ्या जे काही निविष्ट आहेत आणि अन्नद्रव्य शेतीला पूर्ण एकंदरीत जे काही आपल्याला लागतात, तर त्याची कमतरता भासू नये आणि रासायनिक खताचे NPK आणि सूक्ष्म अन्नद्रव्य हं. आणि दुय्यम अन्नद्रव्य घटक जे हे शेतीला अतिशय आवश्यक आहेत, तर रासायनिक खतं आपण न वापरता आपण घरच्या घरी ह्या सगळ्या निविष्ठा आपण तयार करून आपण शेतीमध्ये त्याचा वापर करू शकतो. अच्छा, म्हणजे हे सगळं घरच्या घरी आपण घरच्या घरी म्हणजे शेतीमध्ये ते सगळं तयार करू तयार करू शकतो. शकतो. मग यामध्ये जसे तुम्ही वेगवेगळे प्रकार सांगितले, यामध्ये बीजामृत सुद्धा एक प्रकार आहे. हो. तर तो नेमका काय आहे आणि ते कशा पद्धतीने तयार केलं जातं? बीजामृत म्हणजे जसं आपण एखादं लहान लेकरू असतं आपल्या घरामध्ये, तर त्याला आपण पोलिओ डोस आपण पाजतो, की जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये की ते रोगराईपासून त्याचं संरक्षण होवं, ती लस दिली जाते. हो. त्याचप्रमाणे बीजामृत आहे. आणि बीजामृत म्हणजे बीज संस्कार करणं, म्हणजे जर आपलं चांगल्या जर बीज असेल आणि त्याची उगवणक्षमता चांगली करायची असेल, तर येणाऱ्या काळामध्ये कीड आणि रोगपासून जर त्याला वाचवायचं असेल तर बीजामृत बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे. बरं. आणि ही बीज प्रक्रिया केल्यामुळं की त्याची उगवणक्षमता चांगल्या पद्धतीने होणार आहे, कीड रोगापासून त्याचं संरक्षण होणार आहे. आणि ह्या बीजामृतामध्ये नैसर्गिक सगळे घटक असल्यामुळं हां. जीवाणूची संख्या झपाट्यानं वाढणार आहे. आणि ज्यावेळेस बीजाला अंकुर फुटतील म्हणजे मुळ्या फुटतील, तर त्यावेळेस त्याचं अन्न त्याच्यापाशीच त्याला मिळणार आहे. त्याच्यामुळं त्याची सशक्त वाढ आणि जोमानं वाढ ही चांगल्या पद्धतीनं त्या पिकाची होणार आहे. आमची माती आमची माणसं
त्याच्यानंतर जीवामृत अतिशय खूप आता मोठ्या प्रमाणात जीवामृतचा वापर केला जातोय. त्याचे फायदे काय आहेत आणि व्यवस्थापन सुद्धा कशा पद्धतीने केलं जातं? खरं तर जीवामृत ही एक आपल्याला मिळालेली नैसर्गिक साधन संपत्तीच आहे. हां. ज्याच्यामध्ये आपण त्याच्यामध्ये जे वापर करतो ते देशी गाईचं गोमूत्र, हं. देशी गाईचं शेण, गूळ, बेसन पीठ आणि मूळ आपल्या ज्या ठिकाणी तणनाशक किंवा कीटकनाशक वापरलं गेलं नाही हं. अशा ठिकाणची माती. मग जेणेकरून जेव्हा जमिनीतले जे काही रासायनिक खतं आपण जे वापरलेले आहेत किंवा तणनाशक वापरलेले आहेत त्याच्यामुळं जीवाणूची संख्या ही झपाट्यानं त्या जमिनीतली कमी झालेली आहे. म्हणजे जमीन ही निर्जीव झालेली आहे हं. आणि तिला जर सजीव करायचं असेल तर जीवामृतचा वापर करणं अतिशय आवश्यक आहे. जेणेकरून जीवामृत म्हणजे जीवाणूंचं म्हणजे जमिनीला जे काही लागणारे NPK असेल, सूक्ष्म अन्नद्रव्य असतील किंवा दुय्यम अन्नद्रव्य घटक असेल, ह्याची जर आपल्याला कमतरता भासू द्यायची नसेल आणि जमिनीला जर जिवंतपणा आणायचा असेल तर जीवामृतचा वापर करणं गरजेचं आहे. जेणेकरून हे नैसर्गिक पद्धतीनं मिळालेली एक आपल्याला मोठी खूप देणगी आहे, जिचा वापर आणि अल्प खर्च म्हणजे ह्याला खर्च कुठलाच नाही. हं. फक्त शेतकऱ्यांकडं गूळ उपलब्ध नसतो कारण सगळ्या ह्याच्यामध्ये निविष्ठा जे वापरायच्या ती घरच्याच वापरायच्यात. त्याच्यामध्ये पाणी घरचंच आहे, हो. बाकी सगळ्या गोष्टी घरच्याच वापरायच्यात आणि हे देशी गाईचं सगळं वापरायचं आहे. जमिनीतले जीवाणू तर संख्या वाढतीच, पण अच्छा. पिकाला लागणारे सगळे पोषण द्रव्य जे आहेत ते त्या जीवामृतमधून मिळले जातात आणि रासायनिक खताला हा खूप मोठा पर्याय हा जीवामृतचा आहे. हं. आणि नावातच आहे जीव जीव अमृत. अमृत. त्याच्यामुळे ते फार गरजेचं आहे आणि फायदे खूप मोठ्या प्रमाणात समोर येतात. त्यानंतर आणखीन एक प्रकार आहे तो म्हणजे गोकृपा अमृत. तर ते काय आहे? कारण जीवामृत आता माहिती आहे, मात्र गोकृपा अमृत हे काय आणि ते कसं तयार केलं जातं? गोकृपामृत हे शेण आणि देशी गाईचं शेण आणि गोमूत्रापासून तयार केलं जातं बरं. आणि ह्याचा वापर जमिनीतले जे काही जीवाणू आहेत ते संवर्धन करणं, जमिनीतले जीवाणू जिवंत ठेवणं आणि ह्याच्यामध्ये असंख्य असे वेगवेगळ्या प्रकारचे जीवाणू आहेत. म्हणजे ह्याच्यामध्ये गोकृपामृत हं. कीटकनाशक म्हणून बी काम करतं, बुरशीनाशक म्हणून बी काम करतं आणि सगळ्यात म्हणजे संजीवक म्हणून सुद्धा काम करतं. परंतु हे जीवामृत वापरल्यानं जमिनीची सुपीकता टिकून राहते, हं. जमिनीचं पोषण वाढतं आणि पिकाला एक चांगली ऊर्जा मिळते. तर हे सगळे त्याच्यातून मिळाले जातात आणि गोकृपामृत हे सगळ्या प्रकारे जमिनीतल्या जीवाणूची संख्या वाढवतं, जमिनीचं पोषण वाढवतं आणि पिकाचं सुद्धा पोषण वाढवतं आणि येणाऱ्या काळातली रोगराई सुद्धा दूर ठेवण्याचं काम हे गोकृपामृत करतं. यामध्ये काही फरक आहे का? म्हणजे गोकृपा अमृत आणि हां, जीवामृतमध्ये? म्हणजे दोन्ही सारखंच काम करतात. बरं. परंतु जीवामृत हे जमिनीचं पोषण वाढवतं, पिकाचं पोषण वाढवतं अच्छा. आणि जमिनीतील जे काही पिकाला आवश्यक बुरशा जे आहेत म्हणजे मित्र बुरशा जे आहेत तर त्यांची सुद्धा संख्या चांगल्या झपाट्यानं वाढवते आणि बरं. कीड रोग हे येऊ देत नाही. कारण पीक एवढं सशक्त बनवतं की म्हणजे पहिलवानासारखं एकदम बलवान पीक बनवतं आणि गोकृपामृत सुद्धा त्याचप्रमाणे काम करतं. जमिनीच्या जीवाणूचं संवर्धन करतं. हं. म्हणजे त्यांना माहेरघर जसं एखादी मुलगी माहेरला जाते हं. आणि तिला जसं आपलंसं वाटतं तसं हे जीवाणूला आपलं माहेरघर असल्यासारखं वाटतं आणि जीवाणूची संख्या झपाट्यानं वाढते. गांडूळ या दोन्ही प्रकार जीवामृतमुळे बी गांडुळाची संख्या वाढते आणि गोकृपामृतामुळे सुद्धा गांडुळांची संख्या वाढते. हं. मित्रकिडीची संख्या वाढते. त्याचबरोबर ज्या संजीवक म्हणून सुद्धा एक चांगलं गोकृपामृत काम करतं आणि कीड आणि रोग ह्या दोन्हीचं सुद्धा निवारण गोकृपामृत करतं. वाह! एवढे चांगले फायदे आहेत. हो. त्यामुळे जास्तीत जास्त याचा वापर केला पाहिजे शेतकऱ्यांनी आणि तुम्ही तुमच्या शेतात तो वापर केलाय आणि त्याचं चांगलं भरघोस असं उत्पादन सुद्धा तुम्ही घेताय. हो. यानंतर सुद्धा गोमूत्र याचा सुद्धा वापर केला जातो. मग त्याचा वापर करून कशा पद्धतीने त्याचा फायदा आणि लाभ घेतला जातो? खरं त्याचप्रमाणे गोमूत्र ह्याच्यामध्ये देशी गाईच्या गोमूत्रामध्ये असंख्य असे जीवाणू आहेत. म्हणजे हो. आपण गाईमध्ये 33 कोटी देव बसतात हं. अशी आपण सगळ्यांची भावना असते हं. आणि गोमूत्रामध्ये सुद्धा त्याच सगळ्या झपाट्यानं त्या म्हणजे जीवाणूची संख्या आहे आणि एक रक्षक म्हणून आणि शेती निविष्ठाला लागणाऱ्या सगळ्या निविष्ठा गोमूत्राचा आणि शेणखतात अच्छा. म्हणजे देशी गाईचं शेण आणि गोमूत्र ह्याच्यापासून असंख्य अशा लागणाऱ्या आपण शेती निविष्ठाला लागणाऱ्याला सगळ्याला त्याचा वापर करू शकतो आणि गोकृप म्हणजे जीवामृत असेल गोकृपामृत असेल
किंवा आपण दशपर्णी अर्क असेल हां. किंवा बाकीच्या जी काही लागणाऱ्या ब्रह्मास्त्र असेल, अग्निअस्त्र असेल किंवा बाकीच्या वेगवेगळ्या निविष्ठा घनजीवामृत असेल, जेवढ्या शेतीला लागणाऱ्या निविष्ठा आहेत तर त्या सगळ्या आपण देशी गाईचं गोमूत्र हं. आणि शेणापासून आपण सगळ्या निविष्ठा बनवू शकतो. अच्छा. त्यामुळे ते महत्वाचे जे अतिशय काही महत्वाचं. आपण आहेत घटक आणि त्याचा फायदा जास्त होतो. हो. मग एकूणच जर आपण या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर असं एखादं शेतकऱ्याचं उदाहरण आहे का त्यांनी मिश्र खत व्यवस्थापन वापरलं, केलं आणि त्याचा फायदा झालाय? अ, असंख्य असे शेतकरी आहेत बरं. ज्यांना आपण गोकृपामृत आणि जीवामृत आपण बनवायला शिकवलेलं आहे. हं. त्याचा त्यांनी वापर केलेला मग भाजीपाला पिकामध्ये असेल, ऊस शेतीमध्ये असेल, कडधान्यामध्ये असतील हं. किंवा वेगवेगळे पिकं असतील, तर त्याच्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांना रिझल्ट आलेला आहे बरं. आणि त्यांचा शेती खर्च या मिश्र पद्धतीमुळे कमी झालेला आहे. जे रासायनिक खतावर खर्च होणार होता, जे कीटकनाशकावर खर्च होणार होता, ते त्यांचा कमी झालेला आहे आणि चांगलं उत्पादन हां. त्यांना आणले. बरं नुसतं उत्पादनच आलं नाही किंवा उत्पादन खर्चच कमी झाला नाही, तर त्या पिकाची क्वालिटी, त्याच्यामध्ये असणारा स्वाद हा सुद्धा चांगल्या प्रकारे त्या फक्त गोकृपामृत आणि जीवामृत वापरल्यामुळं त्यांना त्यांचा फायदा झालेला आहे. अच्छा. आमची माती आमची माणसं. जीवामृत म्हणूया किंवा गोकृपा, गोमूत्र ह्या सगळ्या ज्या आहेत प्रक्रिया करून आपण जे तयार करतो, त्यासाठी काही म्हणजे ठराविक कालावधीच पर्यंत ते टिकतं, की ते वापरलं पाहिजे का कधी पण वापरू शकतो? अ, आता जसं आपण मिश्र खत व्यवस्थापनामध्ये जर आपण डेपो लावला, हां. तर त्याच्यामध्ये ते घन द्रव रूपामध्ये असतं. बरं. त्याच्यामुळं ते आपण सावलीला जर ठेवलं तर ते 4 महिने, 3 महिने, 2 हं. महिन्यापर्यंत राहू शकतो. अच्छा. कारण त्याच्यामध्ये शेण, गोमूत्र, बेसन पीठ, गूळ, पुन्हा मग झालं तर ज्याच्यात जीवाणूची संख्या जास्त आहे तिथली माती, ह्या सगळ्या प्रकार त्याच्यामध्ये आलेला असतो आणि कुजलेलं त्या ठिकाणी असते. म्हणजे जीवाणूचं जे अन्न आहे ते सेंद्रिय कर्बच आहे. हं. तर त्या ठिकाणी ते निर्माण व्हायला झालेलं असते. बरं. तर हे जास्त काळ टिकू शकतो. परंतु जीवामृत जे आहे, तर जीवामृत हे आपण उन्हाळ्यामध्ये 5व्या दिवशी तयार होतं हं. आणि पावसाळा आणि हिवाळ्यात थोडं दीर्घ काळ लागतो. त्याचा 7व्या दिवशी तयार होतं. अच्छा. परंतु जीवामृत आपण 10 ते 11व्या दिवसापर्यंत वापरू शकतो आणि कालांतरानं त्याचा जे काही जीवाणूचे म्हणजे संख्या आहे ते कमी व्हायला होते. कारण त्याच्यामध्ये जे आपण बंदिस्त प्रकारे बॅलरमध्ये ते हं, तयार हं. केलं जातं आणि त्यांचा म्हणजे ते काउंट कमी व्हायला सुरुवात होते. बरं. परंतु गोकृपामृत आपण कितीही दिवस ठेवू शकतो. त्याचा म्हणजे कालावधी त्याच्यापासून आणखी म्हणजे हजारो लिटर, कोटी लिटर आपण तयार करू शकतो. अच्छा. ते वाढवू शकतो आणि जीवामृत आपण एक 10-11 दिवसापर्यंत त्याचा वापर करू शकतो. हं. जीवामृत आहे, ते सुद्धा आपण एक 2 महिने, 15 दिवस आपण ते डेपो लावून हं, करू हं, शकतो किंवा हं. जीवाणू जेवढे आहेत, तर जेवढ्या झपाट्यानं आपण समजा वापर जास्त करू, तर हं. त्याचा काउंट तेवढाच राहतो. त्याच्यामुळं जीवाणू असल्यामुळं ते जिवंत आहेत. त्याला खायला जर आपण जमिनीत सोडले, तर मग जे आपण सेंद्रिय जी काही जमिनीमधली निविष्ठा आहे, हं. तर त्या जीवाणूला खायला मिळतात आणि झपाट्यानं त्या जीवाणूची संख्या वाढते. म्हणजे बरं. जमिनीत सोडल्यानंतर हां. त्याच्यात ओलावा टिकून राहणं गरजेचं आहे आणि काही जीवाणूच्या जे काही जीवामृतला फक्त काही दिवसाची मर्यादा आहे. परंतु बाकीच्या जी काही निविष्ठ आहेत, तर त्यांना आपण 6 महिन्यापर्यंत वापरू शकतो. म्हणजे मग बाकीच्या मग कुठल्याही निविष्ठा असतील. हां. या सगळ्याचा तुम्ही जो आपल्या शेतीमध्ये वापर करतात, यामध्ये सगळ्या प्रकारची पिकं घेता येतात का काही ठराविक? ह्याच्यामध्ये आपण सगळ्याच पिकांना वापरू शकतो. बरं. विषमुक्त जर आपल्याला अन्न खायचं असेल, तर भाजीपाल्याला वापर जर आपण केला, तर विषमुक्त अन्न आपल्याला तयार त्याच्यामधून मिळणार आहे. बरं. आणि शेतीचा जर खर्च कमी करायचा असेल, हं. तर ह्या सेंद्रिय निविष्ठा ज्या आहेत, म्हणजे मिश्र जे आपल्याला पद्धती आहे, हं. तर त्या वापरल्यामुळं मग ऊसासारखं पीक आहे. तर ते रासायनिक खताचा जर आपल्याला खर्च कमी करायचा असेल, तर हं. आपण ह्या मिश्र पद्धतीचा अवलंब करून शेतीचा खर्च कमी करू शकतो आणि आपल्याला विषमुक्तच अन्न खायचं असेल, तर मग गोकृपामृत, जीवामृत ह्याचा हं. वापर करून आपण किंवा सेंद्रिय बाकीच्या दशपर्णी अर्क आहे, घनजीवामृत आहे, तर ह्याचा वापर करून आपण विषमुक्त स्वतःसाठी आणि इतरांना सुद्धा आपण निरोगी ठेवण्यासाठी त्याचा वापर आपण करू शकतो आणि सगळे पिकं आपण त्या ठिकाणी घेऊ घेऊ शकतो. शकतो. वाह! मस्त. म्हणजे त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात सगळ्यांनाच त्याचा सगळ्यांना फायदा त्याचा घेता येईल आणि मुळात म्हणजे विषमुक्त अन्न अन्न. आपण तयार करू.
तुम्हाला यासाठी खूप वेगवेगळे सन्मान, पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत. तर त्याविषयी पण सांगा? खरं तर मी म्हणलं किंवा एक शेतकरी म्हणून सुद्धा हं. त्याला सन्मान मिळाला पाहिजे. आणि शेतकरी म्हणलं की मग त्याच्याकडे बाकीच्या गोष्टी बघितल्या जातात, की नापिकी असेल, बाकीच्या सगळ्या गोष्टी बघितल्या जातात. आणि हा पुरस्कार शेतकऱ्यांना मिळणं म्हणजे एक हां. मोठी सन्मान आहे. आणि इतर नोकरदार वर्गासारखं सुद्धा आम्हाला म्हणजे सन्मान मिळावा ही अशी अपेक्षा असते. तर हा सन्मान माझा म्हणजे एकट्याचा नाही, तर शेतकरी जातीचा हा सगळा सन्मान आहे मला जे मिळालेला आहे. आणि तो सन्मान माझ्या अभिमानासाठी म्हणजे माझा खूप हं. मोठा अभिमान आहे. आणि माझ्या कुटुंबियासाठी सुद्धा आणि इतर शेतकऱ्यांना सुद्धा एक प्रेरणा आणि ऊर्जा देण्यासाठी हा सन्मान जो मिळाला, हो, हा सन्मान माझ्यासाठी खूप मोठा ते प्रेरणा आहे. कोणता पुरस्कार मिळालाय तुम्हाला? ह्याच्या आधी शेणनेटमध्ये मी ढोबळी मिरची केली. त्या शेणनेटमध्ये मला पद्मश्री डॉक्टर अप्पासाहेब पवार, हां. ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती, हं. आदरणीय केंद्रीय मंत्री त्यावेळेस माजी केंद्रीय मंत्री शरद पवार साहेब आणि कृषी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते मिळालेला होता. वाह! दुसरा पुरस्कार महाराष्ट्र शासनाचा मिळाला. वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार हा त्याच्यामध्ये मिळाला. त्याचबरोबर मराठवाड्याचा अग्रवन मराठवाड्याचा समर्थ शेतकरी अच्छा. हा सगळ्यात मोठा पुरस्कार अग्रवननं त्या ठिकाणी मला देऊन सन्मानित केलं. हं, हं. आणि वेगवेगळ्या सामाजिक संस्थेचे, शेती संस्थेचे असे वेगवेगळे पुरस्कार मिळाले. त्याचबरोबर कृषी विज्ञान केंद्र डिगोळांबा हं. यांच्या वतीनं सुद्धा मला बीड जिल्ह्याचा युवा शेतकरी म्हणून राष्ट्रीय ऋषी नानाजी देशमुख हं. हा सन्मान मला कृषी विज्ञान केंद्रानं सन्मानित केलं. तर असे वेगवेगळे अनेक हो. असंख्य असे सन्मान त्या ठिकाणी माझ्या कार्याची दखल घेऊन, घेऊ. शेती क्षेत्राची दखल घेऊन किंवा वेगवेगळे शेती क्षेत्रामध्ये करत असलेले हं. प्रयोग, हं. ह्याचा ते प्रयोगामुळे मिळालेले. मला मिळालेले. खूप खूप अभिनंदन. कारण धन्यवाद. शेती करून सुद्धा अशा पद्धतीने मोठमोठे पुरस्कार मिळतात हे सुद्धा हं. समजलं पाहिजे तरुणांना जास्त करून. मात्र या सगळ्यासाठी जसं कुटुंबाचं किंवा इतर सगळ्या लोकांचं सहकार्य आणि योगदान असणं फार गरजेचं आहे. ते कसं तुम्हाला लाभलं? खरं तर म्हणजे पारंपरिक व्यवसाय हा शेतीचा आमचा असल्यामुळं आमचे शेतातील एक बंधू शेती करत होते. त्यांचं बघून मी शेती क्षेत्रात आलो. आणि शेतीतील अनेक समस्या म्हणजे एक MSW झाल्यामुळं किंवा आपण दूर करू शकतो. हां. त्याच्यात वेगवेगळे प्रयोग करू शकतो. हे कृषी विज्ञान केंद्रानं मला शिकवलं होतं. आणि ती संधी घेऊन ह्याच्यामध्ये आलो. तर मग आल्याच्या नंतर पहिल्यांदा हां. अपयशसुद्धा आलं. परंतु घरच्या सगळं कुटुंबाने की ते सहन केलं. मग त्या प्रयोगामध्ये कधी यश येतं, कधी अपयश येतं. मग ते पाठिंबा देणं, मग ते बहीण-भावंडांचं सहकार्य असणं, मित्र कंपनीचं सहकार्य करणं. त्याच्यामध्ये आमचा एक ऑर्गॅनिक ग्रामीण किसान शेतकरी गट आहे. अच्छा. देवळा श्रीमुखरी ग्रुप आहे. त्यांचं मोठं सहकार्य मिळणं म्हणजे वेळोवेळेला. हं. कारण शेतीमध्ये असंख्य अशा समस्या आहेत की कधी हो. सुलतानी आहे, कधी आसमानी आहे, कधी बाजारभाव पडलेले असतात किंवा बाकीच्या ह्याच्यात. तर ह्या सगळ्याला कुटुंबाचं खूप मोठं योगदान आहे. आई-वडिलांचा पाठिंबा आहे त्याच्यामागं. तर ह्यांचा सपोर्ट आहे. आणि त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी मला म्हणजे पाठीमागं आधार मिळत गेला आणि वेगवेगळे पूरक त्याच्यामधून करत गेलात. करत गेलो. हं. तुमचं भविष्यातील नियोजन काय आहे आता पुढे? आता खरं तर आता गेल्या 5-6 वर्षापासून नैसर्गिक शेतीकडं कल आहे. बरं. पूर्णच सेंद्रिय शेती करायला हं. 5-6 वर्षापासून सुरुवात केलेली आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये शेती खर्च कमी झाला पाहिजे. हं. त्याचबरोबर रासायनिक खतं न वापरता, कीटकनाशक न वापरता किंवा तणनाशक न वापरता शेती चांगल्या पद्धतीनं आपण करू शकतो. आणि शेतीसुद्धा हा एक चांगला प्रकारे इतर व्यवसायासारखा हा व्यवसाय आहे. हं. आणि ते हे दाखवून देण्यासाठी म्हणजे वेगवेगळे प्रयोगातून आपण ते सिद्ध करून दाखवलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे तरुणांना सुद्धा ह्याच्याकडे शेतीकडं आलं पाहिजे. आणि येणाऱ्या काळामध्ये शेती व्यवसायामध्ये खूप मोठी संधी आहे. कारण आज आपण कोरोनासारखा काळ पाहिलेला आहे. हं, हं. ज्या काळामध्ये सगळे व्यवसाय बंद होते, परंतु शेती व्यवसाय हा एकमात्र व्यवसाय असा होता की जे 24 तास सुरू होता आणि ती करता येत होता. हो. आणि आपल्याला येणाऱ्या काळामध्ये जर आपल्याला रोगप्रतिकारशक्ती चांगली ठेवायची असेल, आपल्याला आपल्या देशाचं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल, जागतिक देशामध्ये जसं आपल्या भारत देशाला
किसान म्हणजे ते आपल्याला कृषी देशाला प्रधान ओळखलं जातं. ओळखलं जातं. तर त्या देशाची ओळख ठेवायची असेल तर शेती ही येणाऱ्या काळामध्ये खूप मोठी संधी आहे. आणि आपल्याला जर समजा मानवजात जिवंत ठेवायची असेल तर आपल्याला विषमुक्तच अन्न तयार करावं लागणार आहे. निश्चितच. आणि अशा पद्धतीनं मंडळी, तरुण मंडळी असो किंवा शेतकरी बांधव असो, त्यांनी अशा पद्धतीनं आपल्या शेतीमध्ये जर मिश्र खत व्यवस्थापन वापरलं आणि त्याचा वापर करून जर तुम्ही उत्पादन घेतलं, तर तुम्हाला उत्पादन तर वाढलेलं पाहायला मिळेल. त्याबरोबरच जमिनीची सुपीकता जी अतिशय महत्त्वाची आहे, तर ती सुद्धा टिकवली जाईल आणि येणाऱ्या काळामध्ये जमिनीचं आरोग्य सुधारल्यानंतर आपण त्यात वेगवेगळी पिकं सुद्धा घेऊ शकू. तेव्हा निश्चितच या सगळ्या गोष्टींचा वापर आपण केला पाहिजे आपल्या भविष्यासाठी आणि येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी. सर, तुम्ही इथे आलात आणि एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे आपले मनापासून आभार. ध- धन्यवाद.